नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे यांची जलमबेडी ही कादंबरी आणि आज भाग 7वा। बापू काठी टेकवत खैर्यारोग झालेल्या माणसावाने सोनाराच्या घरी गेला। तो नुकताच नांदेडहून घरी आला होता। बापू नम्र स्वरात म्हणाला, कारागीर तुम्ही हागोनीचं जालीम औषध देता म्हणून तुमच्याकडं आलावजी, देता काय? बेलाचा आणि कवठाचा पाला खावावं म्हणता हागोन बसते, खालास काय? कारागीर या धरत्रीवरचे असतील नसतील तेवढे झाडाचे पाले खाऊन काटाळून गेलावजी। तसं करू नका जी, मी लेकरा बाळाचा माणूस आहे, मी तुम्हाला 5 रुपये देतो औषध द्यायचे। बापूच्या भेसूर रूपाकडे बघून सोनाराच्या कपाळावर आठ्यांचं कोळ्याच्या जाळ्यावानी जाळं पसरलं, म्हणून तो उडवाउडवीची उत्तरं देत होता। बापूनं त्याच्या हातावर 5ची नोट ठेवला आणि सोनार म्हणला, नाही घंटाभर बस, मी उमरीला जाऊन औषध आणून देतो तुला। असं म्हणून सोनार त्याच्या गाढवावानी तट्टूवर खोगीर टाकला, त्यावर टंगडे फाकून राव बसावा तसा ऐटीत बसला। उमरला जाऊन तवाच आला, औषध आणून खुदकन हसला, बापूकडं बघत म्हणाला, नाही हे घ्या तुमचे 2 रुपये आणि ह्या 2 शिश्या, ह्या शिश्या 5 रोजात पिऊन टाका। कसला बी वात असो नाही तर हागोन असो, 2 रोजात बसती। हागोनन वात बसते असं म्हटल्यावर बापूच्या आनंदाला पारावर उरला नाही, गदगद हसला तो। मोठ्या आदरानं सोनाराला हयास घालून तिथंच 2 टपरं औषध घेऊन त्याचं मराठमोळं घर सोडणार तेव्हा सोनार म्हणाला, नाही माझ्या घरनं खाली हात जाऊ नका, पदरात 1-1.5 भाकर बांधून घ्या, जिथं भूक लागल तिथं खाऊन पाणी प्या। गिरजाबाई तुझ्या माईला 1-1.5 भाकर वाढाय सांग। गिरजाबाई वाड्यात जाऊन तिच्या माईला सांगली। त्या माऊलीनं 1-1.5 भाकर आणि त्यावर उडदाचं वरण बापूच्या हातावर वरून वाढली। त्यानं भाकर भाजी रुमालात बांधून पुन्हा एकदा सोनाराला हयास घालून त्याचं घर सोडला। सोनार तो कोणाचा होणार? असं हलक्या मेंदूचे लोक तिरस्कारानं म्हणतात, हे त्यांचं बिनबुडाचं म्हणणं त्याला सबसेल खोटं वाटलं। बापू मखमली लाल मिरू किड्याच्या गतीनं काठी टेकवत शेलगाव जवळ करत होता। सायंकाळी तो घरी आला नाही म्हणून मी आणि माय गोरठ्याच्या वाटेनं जात होतो, तर अर्ध्या वाटेतच बापू आम्हाला भेटला। तेव्हा माय हसत म्हणाली, सोनारानं औषध दिलं काय? हा दिलंय की। बरं झालं देव पावला। पिशाची मायरांड आण म्हणून छान सरगा गेली। त्यानं त्याच्या मायच्या तेरवीला तूप रोटीचं जेवण केलता, काय करावं त्याच्या जेवणाला? माय तरसली ताकाला आणि तूपवाडी सभेच्या लोकाला। भाड्याची रांडपोर चळवी आहे, सासूला खायला गोडधोड करून देत नव्हती, तिनंच बका बका बुकत होती। निर्णाला लय गोडी आणि लोकाचे कांडे तोडी। मी तुम्हाला माझं डोसकं आपटू म्हणत होतो, त्याचं औषध खाऊ नका म्हणून। लय वागता खोटा आहे, खोटा आणि त्याच्या पदरी रमण्या माळाचा गोटा। लोक म्हणतात रामकृष्णाला नकली आणि बिनबाईलाची गाडी कशी धकली। बाया म्हणतात देश माथ्यावाला आणि रामकृष्णाचा जलम झाला, त्याच्या तोंडाची जळून राख होऊ दे। लय पांदळमेशी आपिस आहे, वनवाशी कुठला की? दौलतची माय उकाळ्या पाखाळ्या काढत बसू नगर, जे व्हायचं ते होते, ते कोणाच्या बापाला बी आवरत नाही। सोनारानं 2 शिश्या औषध दिलंय, घेतल्या काय? हा घेतलं की। मग पोट मुरडणं बसलं काय? हा बसलं की। 1-2 रोजात हागून बसेल का? बसेल म्हणजे उदार आहे काय? बसत कशी नाही, तिला बसावंच लागन। मरू माय रातातून हागून बसू दे आणि दौलतचा बाप घोड्यावानी होऊ दे, हेच माग नाही ग बाय तुला। सोनार दादा दौलतच्या बापाची रातून हागून बसू दे, मी तुझ्या घरी येऊन पाया पडते असं म्हण। मला मरुमाय पावली नाही, सोनार पावलाय सोनार, तोच खरा देव आहे, आलं का ध्यानात? रस्त्यावर गौतमाचं झाड होतं। आपले ताडामाडावानी विशाल बाहू पसरून कैक वर्षापासून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाटसरूंना आपली हिरवीगार सावली देत तो छाती वर काढून उभा होता। आम्ही त्याच्या थंडगार सावलीत बसून भाकर भाजी पोटात लोटून उठलो आणि हळूहळू चालत शेलगाव जवळ केलो। सिंह जुगळीत झोपावा तसा बापू झोपड्यात फराकत झोपत होता। वाघावाने मस घोरत होता। एका महिन्यात मागच्यावाने पुढं झाला। माझ्या गळ्यात हात टाकून म्हणला, दौलत मायचंद्र मांगानी मरते म्हणून बक्कळ चितलं मला।
माझ्या मायबापाच्या आशीर्वादामुळं मी मरणाच्या जबड्यातनं सही सलामत साठाकलो. माझ्या देवांची मी लय निगा केली. मी त्याईला एका शब्दानं नाही दुखावलो. माझी माय मारताना माझ्या डोसक्यावरनं हात फिरवत म्हणली होती, पेरू पंग म्हातारा होईन, नातू पंतू डोळे भरून बघन, त्याचा येल मांडवावर चढल, फळाफोळानं लदबदल. दौलत, माझा भाऊ माझ्या मायबापाकडं ढुंकून बी बघला नाही र. म्हणून त्याच्या घरात पाखरांना टाकायला 5 दाणे बी नाहीत. म्हणून त्यानं वनवनान भनभन हेंडलाय, कोंबड्यावानी येचून खायलाय. वडील भाऊ आता त्यानं बी मायबापाला वंगाळ वाईट बोलून 9 जरी दुखण्यानं पडून बोलता बोलता मातीत गेला. दुसरा असून नसल्यावानी आहे. माझे मायबाप जाते येळेस त्याच्या थोत्राकडं डोळा उचलून बी बघले नाहीत. मी माझ्या हाडाची काडी करून त्याईच्या पोटाला कमी पडू दिलो नाही. असं म्हणून बापूनं जबरदस्त हुंदका दिला. त्याच्या टप्पोऱ्या डोळ्यातली आसवं टप टप टिपला. दुःख सहन न झाल्यामुळे बापू थरारला, भलताच हळहळला. म्हणाला, दौलत, मी माझ्या येड्या माईला जाडं बरडं लुगडं आणलो का पिठलं खदखदल्यावानी हसत होती. मी माझ्या बापूला धोतर आणलो का मला जवळ घेऊन माझी पाठ थोपटत होता. आमचा आत्मा खाऊन पिऊन आणि कपडे लत्ते करून शांत झाला असं डोळ्यात पाणी आणून म्हणत होता. आमची तिरवी करू नको आणि चोराला खाऊ घालू नको असं ठणकावून सांगत होता. जेव्हा माझे मायबाप ही दुनिया सोडून गेले तेव्हा मी त्यांना नवे कपडे घेतलो नाही का त्यांची तिरवी केली नाही. मायलेकाची निगा केल्यावाने मी त्याईची देखभाल केलो. मायबापाची निगा केल्यामुळं माणसाला आशीर्वाद मिळते, माणूस लई दिवस जगते, कामधंद्यात बरकत असते. अरे मायबाप म्हणजे खरे खुरे विठ्ठल रखमाई. बापू असं एका झटक्यात बोलून मूल रडावं तसं ओक्साबोक्षी रडून त्याच्या उंबरावानी डोळ्यातून आसवे गाळला. त्यानं ते त्याच्या धोत्राच्या पालवानं पुसला, पुन्हा बोलायला लागला. दौलत, माझ्या मायबापाचा आशीर्वाद माझ्यावरच नाही तर आपल्या सर्वांवरच आहे. यापुढं आपल्याला काय बी कमी पडणार नाही का कोणाला दुःख दर्द होणार नाही. माय बापूपरी साळवी, ती पण आमच्या बोलण्यात सहभागी झाली आणि हातवारे करत बोलायला लागले. तुमची चाल लई वंगळ आहे. तुम्ही माणसाचं थोडं बी ऐकत नाही. माझं येडीचं थोडं जरी ऐकलं असतं तर मातीत घालून वर बसणारी हागून लागली नसती. तुम्ही लय म्हणता लय हट्टी, ऐकता जनाचं आणि करताय मनाचं, असं उलटं काम आहे तुमचं. बापूच्या घोरानं माय चिपाडावानी वाळून कोळ झाली होती. त्यानं अंग धरल्यामुळं ती एका महिन्यात सुधारली तेव्हा कुठं आमच्या घराला काळा आली. एक दिवस माझी आजी बापूला बघण्यासाठी तर्णाबाण अंडेल हलगड घेऊन आमच्या घरी आली. बोरीला बांधून त्याच्यापुढं कडब्याची पेंडी टाकून हातपाय खंगाळून घरात येऊन बसली. सटर बटर बोलायला लागली. बाई, तुझा कुकू आबाद राहावा म्हणून मी माझ्या उरावर धोंडा ठेवून मरुमाईला सण करतो म्हणून नवस केला. तुझा कुंकू पक्का होता म्हणून यमाच्या दाडातून निसटला. मायनं तुझ्या कपाळाचा कुंकू पुसला नाही. माय जलजलाटे म्हणून तुझा चालता बोलता देव वाचला. बघ की कसं चिकनं चोपडं 20 रुपयाचा हलगट आणला, कसं काळं करकुंज आहे. चिमटा घेतला का रगत निघेनसे आहे. लेकी, मी सण करणार नव्हतो, लोकांनी माझ्या मागं टुमणं लावलं म्हणून सण करतो म्हणून नवस केलो. तू मायच्या नावानं कोणचा नवस केलती काय? हां, केलती की. माय आजीकडं बघत म्हणाली, कोणता केलती? मायला आराध्या कुंटल दाण्याचा भंडारा करतो म्हणून नवस केला. बाई, मग केलीस काय मग भंडारा? नाही. मग असं करतोस का? कसं करू? लेकी, 25 किलो दाण्याच्या कण्या भरड आणि 25 किलो दाणे दळून भाकरी कर. आपण मरुमाईच्या नावानं हलगट कापून त्याची माल मसाला लावून खमंग सागोती करूत. 100 गोते टर्जी होतील. जीवन आशीर्वाद देतील. तुझ्या नवऱ्याला 100 वर्ष आऊक मिळेल. लेकी, आता सण कमी झाले, या आधी लय होते म्हणून मरुमाई खवळली आणि दर्या खवळल्यावानी खवळलं. आणखीन आलम दुनियातलं दर्याचं पाणी आटल म्हणून तू तिच्या रिनातनं मोकळं वय. बापू बाळपणी डेबोजीवानी प्रेमळ आणि लोण्याहून मऊ व्हायचा. खंडी दीडखंडी रावाची, भोया कोंबाराची आणि तेल्या माळ्यांची गुरंढोळं ओळीत होता. मुलाचं नाव ठेवावं तसं त्यांनी प्रत्येक गाई गोऱ्याचं नाव ठेवला होता. बापू गुरांना पायाचं कातोडं करून चारायचा. ज्या माळात गवत जास्त त्या माळात त्याने एकटाच गुरं घेऊन जायचा.
गुरं खाऊन जगले ना फुगले की एकटाच पोट भरून हसायचा. डोहावर नेऊन त्यांना पोटभर पाणी पाजायचा. गाय रस्ता सोडून गेली की तिचं नाव घेऊन माणसाला बोलवल्यावानी बोलायचा. त्याचा गोड आवाज ऐकून गाय शेपूट वर करून चौखूर पळत यायची. बापूचं म्हणणं गुरं ढोरं माणसावानी ऐकत्यात. बापूकडं गाय पळत आली की तिची पाठ, पोट, भूज आणि लोळी खाजवून तिच्या पाठीवर 2-3 प्रेमाचा थापा मारायच्या. ती मोठ्या लाडानं त्याचा खारट आणि तुरट देह चाटा चाटायची. त्याच्या देहाला गुदगुल्या व्हायच्या आणि हसत कुदत त्याचा आनंद व्यक्त करायचा. बापू तिच्या तोंडावर तोंड ठेवायचा. असा होता तो लोण्यावाणी हृदयाचा गुराखी. बापूची गुरंढोरं म्हणजे त्याचा जीव का प्राण. म्हणून गुरं बापूवर आणि बापू गुरावर प्रेम करायचा. कधीच त्यांनी गुरावर खेकसला नाही की मायवर शिवी हासाडला नाही का कधी 5 बोटानं मारला नाही. म्हणून गुरं त्याच्यावर प्रेमाचा पाऊस पाडायचे. त्यामुळं आजीचं म्हणणं त्याला पटलं नाही. तो म्हणाला, मामी, मी तुमच्या नवसामुळं वाचलो नाही. माझ्या मायबापाच्या आणि मुख्या जनावरांच्या आशीर्वादामुळं मरणाच्या तावडीतून 60% निसटलो आहे. मी तुम्हाला मरुमाईच्या नावानं हालगट कापू देणार नाही का त्याचं गरम रगात शेंद्री धोंड्यावर शिपडू देणार नाही. धोंड्यावर रगत शिपडल्यामुळं देव पावते असं तुम्हाला वाटते का? मामी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या घरी 2 म्हशी होत्या. एकीला झालं हलगट आणि दुसरीला झाली वगार. मस्त होती बघा चंद्री. 8 रोज राहून 9व्या दिवशी उगाच्या उगा पाय खोरून आणि डोळे पांढरे करून ढाळपारसाकडीनं पारान सोडली. हलगट वाचलं. मस्त होतं बोरतार. माझा बाप निव्वळ येडा. बापूच काय, तवाचे सगळेच मांगच येडे होते. मांग वाडा म्हणजे येड्याचा बाजार. हलगट यमाचं वाहन असल्यामुळं त्याचा सण करू असं बापूनं मायच्या कानावर टाकलं आणि त्याच्या मस्तकाला भंडार लावून भारतोंड्या मसाईला सोडलं. मामी, मी त्याची निगा व्यवस्था केलो. माझा जीव त्याच्यावरनं वळून टाकलो. त्यानं बी त्याचा जीव माझ्यावरनं वावाळून टाकला. अशी होती आमची दोस्ती. हलगट 4-5 वर्षाचं झालं. ते कोणाला मारत नव्हतं का डिवत नव्हतं. त्याला बघलं का माणसाला कापरं भरत होतं. त्याच्याकडं बघून बाया चळ कापत होत्या. भलतंच शाव. लोक समजायचे बाऊ. पण ते तसं नव्हतं. काही हलगटानं पैलवान माणसं वर पाठवले म्हणून ते खाटकाचे मैत्र बनले. माझं हलगट मास्तर तसं नव्हतं. बापू येडा म्हणून त्यानं मसाईपुढं तलवारीनं त्याची कवळीत मावनाशी गर्दन पट्टदिशी धडायगळी केली. ते बिचारं मुकं तडफडून आणि पाय खोरून शेवटी थंड झालं. मग त्याचं ताजं घोळं मांस आपले येडे मांग मसाले लावून तर काही उकडा करून तर काही चाळण्या करून गिधाडावानी खाऊन टाकले. माझं हलगट मला सोडून गेल्यामुळं मी 1-2 दिवस भाकरीला शिवलो नाही. मी नुसता परदेशावानी आसू गाळत बसलो. मी माझ्या येड्या देवाला कळकळून आणि कल्पून वैऱ्याला सराप दिल्यावानी दिलो. तू बी माझ्या हलगटावानी पाय खोरून मरशील म्हणून. खरंच माझं खरं झालं. बापू हलगटावानी तडपडून आणि पाय खोरून मान टाकला. मामी, तुम्ही सण केल्या की मी मातीला धन झालो म्हणून समजा. मला जर मातीत घालायचं असेल तर खुशाल सण करा तुम्ही. असं आजीला तिच्या भोळ्या मनाला किंचितही धक्का न लागू देता सणाचे विपरीत परिणाम बापू खंड पडू न देता सांगत होता. त्यानं सांगितलेलं बोल आजी तिचा जीव तिच्या काम करून घट्टे पडलेल्या हातावर ठेवून ऐकले. मामी, मामारावाचे हलगटं वाढळून आणून त्याच्या मानावर भाल फिरवून त्याच्या मांसाच्या चाळण्या करून दोरीवर वाळवायचे आणि त्या चाळण्याचे बारीक बारीक बोटकं करून तव्यावर भाजून मिचक्या मारू मारू खायचे. त्याईचं मरण कसं झालं? वंगळ झालं. आजी तिचं बोळकं झालेलं तोंड वेडंवाकडं करत म्हणाली, मामी, मामा एकदा तडपडून हलगटावाने पाय खोरून वर गेले. एका घंट्यानं वरून खाली आले. पुन्हा 7-8 रोजानं हलगटावाने ईदवर जीभ काढून मातीला धन झाले. तुम्ही मामाचं मरण तुमच्या उघड्या डोळ्याने टकटक बघल्या. अजून बी तुमचे डोळे उघडले नाही काय? म्हणून म्हणतो, हलगटांना कोंबड्या बकऱ्यांना देवाच्या नावानं कापून खाणं मोठं पाप आहे. हे पाप हितच भरावं लागते आणि चांगल्या कामाचं फळ हितच मिळते असं माझं मन म्हणते. मामी, मांस लय वंगाळ असते. मांस खाऊन माणूस तापड बनते.
आईचाराचा कळस होऊन फिरते. रगत बघितल्या बिगर त्याला गमत नसते. माणूस कापर आणि गुकाडीतलं खापर होऊन माणसाच्या नरडीचा गटकन घोट घेते. म्हणून माझ्या दौलत, हेमंत आणि जयवंतला मासापासून कैक योजना दूर ठेवला हो. बरं मग हालगटाचं कसं करता? आजी हसत म्हणाली, मामी काय बेकारा, हालगट माझं नाही तुमचं आहे. पाळायचं असेल तर पाळा, नसल पाळायचं तर बेनकऱ्याला एकूण टाका. बरं एक काम करताय का? करतो, सांगा की. जसं पाटील पांडे महादेवाच्या नावानं वैजंत्या पुनवला काठाळे सोडतात आहे का नाही, तसं तुम्ही मरुमाईला हालगट सोडा. हाय कबूल? कबूल. मी हे हालगट मरुमाईच्या नावानं सोडून घरची वाट धरतो. दिवस मावळला तेव्हा आजीनं तिच्या बटव्यातला पिवळा चुटूक भंडार काढून हलगटाच्या ढालीवानी मस्तकावर लावली. त्याच्या बर्चीवानी कोकण्या शिंगांना 2 नवीन रुमाल बांधून त्याच्या तोंडात 5 भाकरीचे तुकडे कोंबून 3 वेळा सप सप पाणी मारून मरुमाईच्या नावानं हार बोला असा जयघोष करून त्याच्या गळ्यातलं बिरडं सोडून फिदी फिदी हसली आणि म्हणाली, बापू जाय, तो आता मरुमाईच्या गाडेकरी झाला. पंग म्हातारा होऊन माईच्या भेटीला जाय, असं आजी म्हणाली आणि तिच्या काळ्या कुरकुंज हलगटाला मांगवाड्यातून मोठ्या भक्तिभावानं रवाना केली. बापू पोट भरून हसला आणि म्हणाला, मामी तुम्ही माझ्या मनासारखं केल्या बघा, याला म्हणतात पुण्य. आता यापुढं सणाचं नाव कोण्या भोळ्या मांगापुढं काढू नका. बापूचं म्हणणं आजीला पटलं म्हणून ती सुद्धा तिच्या मनापासून पोटभर हसली. भाकर भाजी पोटात टाकून तिच्या घरी निघाली. 1-2 आऊड गेली असेल किंवा नसेल तेव्हा आमचे मागते डक्कलवार त्यांचा मोठा थवा घेऊन मागवाड्यात आले. डक्कलवार कर्नाटकातून महाराष्ट्रात आलेले असावेत, कारण त्यांची मातृभाषा कन्नड आहे. पण त्यांना मराठी खूप सुंदर बोलता येतं. त्यांना मांगाची जन्मकुंडली चांगली मीठ मिरचू लावून सांगता येते. तसंच ते मांगांचा इतिहास मोठ्या चवीनं सांगतात. मांग या देशाचे राजे होते. या जगात मांगा एवढी मोठी जातच नव्हती. मांग राजे विश्वासू, दयाळू, मानवतावादी, भूतदयावादी होते. ते अहिंसेचे पुजारी असून गरिबांचे कैवारी होते. ते दिलाचे दिलवर होते. त्यांच्या राज्यात सोन्याचा धूर निघत होता. आज सोन्याच्या धुराऐवजी मांगाच्या झोपड्यातून गौऱ्याचा आणि काट्या कुट्याचा धूर निघतोय. हे असं का झालेलं असावं? आमच्या भोळ्या वाबड्या राजांना इथल्या कावेबाज लोकांनी त्यांच्या प्रेमळपणाचा फायदा घेऊन त्यांना कंगाल आणि दासाचा दास केलं, म्हणून मांग मागं राहिले. डक्कलवार या गावातून त्या गावी आपली पालं उचलणारे आणि रावांची भाकरी खाऊन चाकरी न करणारी माणसं मांगांना घसा खरवडून सांगतात, मांग सगळ्यात मोठे असून त्यांनी रावच्या घरचं अन्न खाऊ नवं. त्यांच्या घरी लगाळ्या कुत्र्यावानी राब राब राबू नवं. जीवाचं नाव मरणात ठेवून त्यांच्या शेतीवाडीची रात्री बेरात्री चौकीदारावाने राखण करू नवं. त्यांच्या भरोश्यावर लाचारजीनं जगू नवं. मान वाकून आणि हात जोडून हायाच बी घालू नवं. राजेसाहेब, तुम्ही करते धरते असून गावच्या घरचं पाणी पिता. आड्याचं पाणी वळणीवर पडते, इथं वळणीचं पाणी आड्याकडं वाहत चाललंय. हे चुकीचं आहे. रावांनी तुम्हाला मुजरा राजेसाहेब असं वाकून म्हणलं पाहिजे. तुमची रावानं सेवा केली पाहिजे, कारण राव ही सगळ्यात हलकी जात असून नीचन बाईल वेडी आहे. मांगांनी या हलकट जातीच्या सावलीत बी उभं राहू नवं. मांग ह्या देशाचे करते आणि करविते थोर पुरुष. तुम्ही मोठे असूनही रावाच्या घरचं शिळपाकं अन्न का खाता? खाऊ नका. आम्हाला बी तुमच्या घरचं खाणं पिणं बंद करावं लागन. असं मोठ्या रिसबाजपणे डक्कलवार मांगांना धमकावतात. मोठ्या आदरानं त्यांना हात जोडून मुजरा राजेसाहेब म्हणतात. ही रिसबाज जात मांगाची तोंड भरून कौतुक करतात. मांग रावाची त्यांच्या काळजाच्या धडापासून तारीफ करतात. म्हणून मांग रावाचे गावभट तर डक्कलवार मांगाचे राजभट. मांग रावाच्या घरचं अन्न खाऊन जगतात तर डक्कलवार मांगा घरचं अन्न खाऊन दिवस काढतात. मांगाची मुलं शाळेपासून कैक योजना दूर तर डक्कलवाराची मुलं गावापासून भूर. मांग रावावर अवलंबून असतात तर डक्कलवार मांगावर अमरवेलावानी लोंबकळून राहतात. डक्कलवारांचा प्रमुख गणपतराव उभ्या उभ्या मांगांचा इतिहास सांगून थांबला.
म्हणून मांगांनी सोयऱ्यांना पाणी द्यावं तसं त्यांना हातपाय धुवायला पाणी दिलं. त्यांनी आपले हातपाय खंगाळले. मांगांनी त्यांची झोपड्यात राहण्याची व्यवस्था केली. डक्कलवार मांगांना त्यांचं दैवत मानतात म्हणून ते मोठ्या आदरानं त्यांचं गुणगान गातात. त्यांचं चहापाणी झालं. गणपतराव तंबोरा त्यावर मोर घेऊन आमच्या अंगणात मांडी मारून बसला. मोर तंबोऱ्यावर नाचवीत बोलायला लागला, राजेसाहेब, मोर वनाचा राज आहे. जसा मोर वनाचा राजा तसं या देशाचे मांग राजे होते, म्हणून आमच्या राजाचं गुणगान करण्यासाठी मोर निवडला. बापूला ही मांगांची खोटी स्तुती अजिबात आवडली नाही, म्हणून त्यांनी आढेवेढे घेत पण शांत स्वरात बोलला, गणपता, मांगाची घरं, त्याईची दारं आणि त्याईचे कपडे बघा किती वंगळत. तुम्ही म्हणता मांग राजे होते, माझ्या मते ते राजे नसून पोतराजे होते. बघा की तुमच्या राजांच्या खिशात फुटके कवडे आहे का नाही, म्हणून ते लेकरांना मारतात. खिशात नाही गांडा आणि मांगमारी पोरं रांडा, असे होते तुमचे राजे. गणपतदा, तुमचे राजे 8-8 रोज अंगाला पाणी लावत नाहीत का कपडे पाण्यातनं बुचकळून काढत नाहीत. तुमच्या राजमाता आणि राजकुमार निर्मळ राहायला पाहिजे का नाही. पाणी फुकट आहे का इकत आहे, सांगा की. फुकट आहे. मग गणपतदा, माझं म्हणणं खरं आहे का खोटं ते सांगा. राजेसाहेब, आपलं म्हणणं अगदी खरं आहे बघा. खरंच मांग गोंड राजावानी राजे होते. त्यांच्या राजवाड्यात दाशा होत्या. त्या राजकुमारांना राजमाताचे कपडे धुत होत्या, त्यांना आंघोळी घालत होत्या, राजवाडा घासून पुसून निर्मळ करत होत्या. महाराजांचे सोनेरी कापडं धुवून त्यावर सुगंधी तेल शिंपडत होत्या. आपलं राज गेलं म्हणून आमच्या मालकिनीच्या कपडे धुणं आणि अंगानं सारवणं जीवावर येते. आमच्या राजमातांना त्याच्या दाशी आंघोळी घालत होत्या, म्हणून आमच्या मालकिनी आंघोळी करत नाहीत. म्हणून त्या मुलकाच्या आळशी झाल्या, भयंकर सुस्तावल्या, असं मला वाटते. बापू गणपतरावाच्या मताशी अजिबात सहमत झालेला नव्हता. त्याचा तंबोरा गोड मंजूळ वाजत होता. त्या मधुर नादामुळे आमच्या कानांची अक्षरशः पारणी फिटत होती. गारुड्याच्या पुंगीनं नाक डोलावा तसा मी बसल्या जागी डुलत होतो. गणाच्या तंबोऱ्यावर वनाचा राजा मांगराजापुढे फेर धरून थैथै नाचत होता. वनराजाचं आगळं वेगळं नाचणं बघून मी तोंडात बोट घालून मैलाच्या दगडावाने उभा राहिलो. बापू वास्तवाशी नातं जोडणारं बोलायला लागला. गणपतदा, मांग वाऱ्यावर वरात काढणारे असून भलतेच आळशी हात. आळसाच्या आणि गरिबीच्या छाताडावर पाय देऊन उठलं पाहिजे, अंग मोडून काम केलं पाहिजे. ही बहुरंगी दुनिया झपाट्यानं पुढं चालली आहे. मांग सर्वात माग आणि वाजवायला पुढं, हे पटत नाही मला. गणादा, माणसानं वारकांचा उंकडा कोंबड्यावाने उकरत बसू नवं. त्या उंकड्यात नुसते काळे पांढरे केस निघतात. मांग राजे होते, खानाचे बालखान होते, हे सगळं आता विसरलं पाहिजे. कोंड्याचे मांडे खाऊन 4 आणे मागं टाकले पाहिजे. घरात खाल्लं कोण फाय आणि बोडके नाते जन फाय, म्हणून नीटनेटके कपडे घातले पाहिजे. रोज जळत जळत पाण्यानं अंग धुतलं पाहिजे. पाणी आणि लाकडं फुकट मिळतात, पैका मोजावं नाही लागत. खरं आहे तुमचं म्हणणं, गणपतराव नाक खाजवत म्हटला. गणादा, मग तुमच्या राजांना रोज आंघोळ करायला मरीचा हासाडा येते की काय. तुमच्या राण्या राजापरी शहाण्या, घराला पाणी लावत नाहीत का अंगणात सडा टाकत नाहीत. सडा सारवण करायला बिगंडे लागतात का काय. अरे जिथं हात फिरत तिथं लक्ष्मी वास कर. ज्याचे घरदारं निर्मळ असतील त्या घरात करमते आणि मन रमते, अंग टाकल्यावर डोळा लागते. गणान बापूचं बोलणं चांगलंच रंगलं होतं. बापूचं लंबचवडं भाषण ऐकून तो पोट धरून हसला आणि वादळानंतर झाडं शांत व्हावीत तसा तो शांत झाला. डक्कलवारांची पोरंसोरं आयाबाया नीटनेटके राहत होते, नित्यनियमानं आंघोळ करत होते. बापडे मांगांच्या झोपड्यात राहत होते. त्या झोपड्याला बाया पोरींनी सारवून पोतरून निर्मळ केल्या होत्या. घराची कळा अंगण सांगत होतं. अंगणात जर तेल सांडलं तर हाताने वरपून घ्यावं, इतकी त्यांची अंगणं आरशावानी निर्मळ होती. डक्कलवारांनी 7-8 रोज शेलगावात वास्तव्य केलं होतं. 9व्या दिवशी मांगांनी त्यांना मस्त पुरणपोळ्याचं जेवण दिलं. मांगांनी पट्टी करून डाळ दाणा त्यांच्या हवाली केला. आमच्या झोपड्यात 2-3 मण ज्वारी बापूनं घाम गाळून मागं टाकला होता. मायनं मरीमायला 50 किलो ज्वारीचा भंडारा करते म्हणून नवस केली होती. बापू मायची थट्टा करत शांत स्वरात म्हणला,
राणे तू भांडारा करू नको. का? का म्हणजे आपल्याला भांडारा करायचा नाही. राज तसं येड लागल्यावानी करू नका. माईचा नवस फेडून टाका. नवस नाही फेडला तर माईचा गाडा आपल्या घरावरनं फिरल. त्यामुळं आपल्या घराचं काडकन आडं मोडल. तिच्या रिनात राहू नका. राणे आडं मोडत नाही का घरावर गाडं फिरत नाही. वायाचं ते वते ते कोणाच्या बापाला बी आवरत नाही. कुठं आहे देव? कोणी बघितलं त्याला? देव म्हणजे गरीब माणसंच. भंडारा करणं काय आणि गरीबाला देणं काय सारखंच. 50 किलो वराडे आपल्या डक्कलवारांना देऊन तुझ्या माईच्या रिनातून मोकळं भवत आलं का ध्यानात? भंडारा नाही केला तर माई दारिया खवळल्यावानी खवळल. तुम्हाला काय ना काय झालं तर? आता माझं केस बी वाकडवत नाही. घोर नको करू. बापूचं म्हणणं ऐकून माय शांत झाली. गणपत हा डक्कलवारांचा मुखिया, धडधिप्पाड आरमुरं पटका बांधणारा, धोतर नेसून देह झाकणारा माणूस, रिस तळहाताच्या फोडावानी जापणारा, बापू आणि रुबाबदार. सिंह गर्दन हलवत ओढ्यावर जावा तसा तो मान हलवत आमच्या घरी आला. बापू नम्र सुरात म्हणाला, गणादा आमच्याकडून काय पाहिजे तुम्हाला? राजेसाहेब आपल्याकडून मापून 5 पाहिल्या दाणे पाहिजेत मला. 5 पाहिल्या दाणे? एवढं कुठं हात माझ्याजवळ? उगं काहीतरी आपलं. 50 किलो घेऊन जा. बापूचं म्हणणं गणाला चाळवाचाळवीचं वाटलं म्हणून तो दंग झाला. बहिरी ससाण्यानं आपल्या शिकारीकडे टक लावून बघावं तसं तो बापूकडं बघायला लागला. मायनं मापून 50 किलो वराडी ज्वारी निसून आणि साफसूफ करून पोत्यात भरून ठेवली होती. बापू म्हणाला, गणादा उचला पोतं नाही तर मीच उचलतो आणि अंगणात ठेवतो. असं म्हणून बापूनं 50 किलोचं पोतं एका झटक्यात उचलून अंगणात ठेवला. गणा तोंडावर हात ठेवून आगळपगळ हसला. आनंदानं म्हणाला, राजेसाहेब म्हणून म्हणतो मांग या देशाचे धनी होते, दान धर्म करणारे वीर होते, सागरावानी मनाचे होते, मधुर वाणीचे होते, चांगले आणि मंगल होते. भगवंता आमच्या मांगांना 10 पट आणूक दे. त्यांची प्रगती आणि कीर्ती गगनाला जाऊन भिडू दे. इडापिडा जावो आणि मागचे दिवस पुढं येवो. मांग करते आणि दुःख हरते होऊ दे. असं पोटातून गणाने मांगांना आशीर्वाद देऊन अंगणातलं पोतं खांद्यावर घेऊन त्याच्या मुक्कामी पोचला आणि त्याच्या भाषेत गाढवांना टाळी वाजवत आरोळी ठोकला. उकिरड्यावरचा फुंकून केर काचरा खाऊन तुंबडीवानी पोट भरणारे, त्यांना अक्कल नाही असं लोक म्हणतात, ती गाढवं त्याची टाळी आणि आरोळी ऐकून चौखूर पळत आले. डक्कलवारांनी त्यांच्या पाठीवर ज्वारीच्या गोण्या टाकल्या. दात हरवून बसलेला एक म्हातारा हसत म्हणाला, गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी त्याचा दुसराच धनी. अशी सणसणीत म्हण वापरून त्यांनी 4-5 खाली गोण्या गाढवाच्या पाठीवर टाकून त्यात त्याचे वाकळ कोंबला. मांगांनी 2-3 क्विंटल वराडी ज्वारी त्याला दान दिली होती. काही पैसे दिले पण मांगांनी त्यांच्या हातावर ठेवले. त्यांनी गावाचा निरोप घेताना सर्व मांगांना हात जोडून मानाचा मुजरा केला. ते मांगवाडा सोडणार तेव्हाच घडू नये ती घटना घडली. श्रोते हो, कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.